नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? ठीक आहे. तर आपण आधीच्या लेक्चरमध्ये अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे शिकलेलं होतं. त्यामध्ये आपण त्याची ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, पॉवर ऑफ इमॅजिनरी नंबर विच मीन्स पॉवर ऑफ आय, त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे आपण शिकलेलं आहे. ओके. तर आता आपण या लेक्चरमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स घेणार आहोत, जे काय तुमचे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे किंवा कॉन्जुगेट आहे, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. ज्या काय आपण ॲक्टिव्हिटी आधी शिकलेलं आहे त्याच्यावरच हे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत. फ्रॉम पेज नंबर 5, तुमच्या टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 5 त्याच्यावरचे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. ते व्यवस्थित मी सॉल्व्ह करून देतो. बघा पहिलं काय एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल फर्स्ट, राईट 1 + 2i इंटू 1 + 3i इंटू 2 + i रेज टू -1 म्हणजे 2 + i चं इनवर्स इन दी फॉर्म ऑफ a + ib. हे या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. याचा वेगळा अर्थ काय नाही रे. हेच काय करायचं आपल्याला, याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके. सो बघा एक्झाम्पल काय बघा, 1 + 2i 1 + 3i 2 + i ओके रेज टू -1. ठीक आहे. आता बघा याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो, पण इथं काहीतरी तुम्हाला वेगळी टर्म दिसते. काय रेज टू -1, वेगळं काही नाही ते लक्षात घ्या. हा 2 + i रेज टू -1 म्हणजे 2 + i चा इनवर्स आहे तो. लक्षात घ्या 2 + i चा इनवर्स. हेच आपण याचंच मिनिंग काय असतं, हे 2 + i ओके हेच काय असतं 1/2 + i. कळलं का? हाच इनवर्स आहे त्याचा. सो हेच आपण या पद्धतीनं लिहू शकतो. सो हे व्यवस्थित लिहा पुन्हा. मग काय येणार आहे बघा, 1 + 2i then 1 + 3i then what is that, 2 + i inverse, that is what 2 + i. ओके 1/2 + i. कळलं? हे या पद्धतीने केलं. समजलं का? कसं ॲडजस्ट केलं समजलं? ओके. पुढचं बघा. आता काय करणार, जे न्यूमरेटरला आहे त्याचं जे काय होत असेल ते मल्टिप्लिकेशन करून घ्या. इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिसते 2 कॉम्प्लेक्स नंबरचं. तर 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं, नसेल माहीत तर नॉर्मल सोडवू शकता. 1 × 1 1. ओके 1 × 1 काय येणार 1 येणार, प्लस 1 × 3i 3i ओके, प्लस 2i × 1 2i ओके, प्लस 2i × 3i प्लस 2 3 जा 6 i × i स्क्वेअर ओके 6i². इथं डिनॉमिनेटरला 2 + i तसंच. समजतंय का तुम्हाला? बघा देन पुढचं सॉल्व करा. 1 + 3i प्लस 2i प्लस 6i². i² is what? That is nothing but the -1. So 6 × -1 will get the -6. So your answer will become -6 here. समजलं का तुम्हाला? हे -6 कसं झालं इथं रिझल्ट वाटलंच तर i² is nothing but the what? -1. i² हे काय असतं -1. -1 च्या i² च्या जागेवर व्हॅल्यू पुट केली की 6 × -1 येणार. ओके. किंवा इथं लिहू का मी, लिहितो वाटलं सर 6 × -1. ओके. मग वाटलंच तर नेक्स्ट स्टेपला आपण व्यवस्थित सॉल्व करू. पण एवढं लक्षात घ्या, हे एवढं डिस्क्रिप्टिव्हली लिहायची काही गरज नसते. ठीक आहे. 1 + 3i प्लस 2i 6 × -1 -6 2 + i ओके. हे सॉल्व करा. रिअल पार्टचं जे काय होते ते बघा. 1 + 1 - 6 काय येणार आहे -5 येणार बरोबर, प्लस 1 - 6 -5 आन्सर आलं, प्लस 3i + 2i 5i. सो -5 डिवायडेड बाय हे आलं, देन 2 + i. आता आपलं काय झालं रे, हे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन करा. मग डिव्हिजन करा कॉम्प्लेक्स नंबरची. काय असते रे डिव्हिजन म्हटलं की काय करतो, याच्या कॉन्जुगेटना न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार -5 + 5i ओके, त्यानी 2 + i बरोबर इंटू याचा कॉन्जुगेट 2 - i तेच डिनॉमिनेटरला पण. ओके. ठीक आहे. आता ह्याचं जे काय मल्टिप्लिकेशन करायचं ते आपण मी इथं लिहितो बघा. करा. काय येणार आहे इकडं -5 + 5i इंटू
2 minus I, 2 minus I, ओके. हां, डिनॉमिनेटरला काय 2 प्लस I, 2 मायनस I, ओके. अंशात जे होते ते करा. अंशात काय काय होते बघा, न्यूमरेटरला -5 इंटू 2 मायनस 10, 5 2 जा 10 आणि यू विल गेट दी मायनस इंटू प्लस काय तर मायनस, ओके. देन -5 इंटू मायनस I, मायनस मायनस प्लस 5I, ओके. देन +5 इंटू 2 प्लस 10I, 5 2 जा 10I. देन +5I इंटू मायनस 5 इंटू 1 5, I इंटू 1 I स्क्वेअर. Got it? Sorry, I into I square. So here a plus b, a minus b म्हणजे a square is what? 2 square, 2 square 4. Then minus b म्हणजे कोण आहे I square. Okay. So solve the equation. इकडे बघा -10 plus 5I plus 10I plus 15I -5 minus 5 I square is what? I square is nothing but the I square is what? -1. मायनस प्लस होणार +5. समजलं का? 5 इंटू -1 होणार ना, म्हणजे -5 मिळते. मायनस प्लस 4 मायनस अगेन I square is what? -1. सो मायनस काय होणार प्लस. सो काय आन्सर मिळाल तुम्हाला? -10 प्लस 5 रे -5. ओके. -10 प्लस 5 -5 प्लस 15I, 4 प्लस 5 हिअर, ओके. देन काय करा, आपल्याला या फॉर्म मध्ये नको, आपल्याला a प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणून काय करायचं, मग हे सेपरेट करायचं. ज्याचा जो छेद आहे डिनॉमिनेटर आहे तो सेपरेट करा. प्लस 15 प्लस 5I, ओके. 5 1 जा 5, सो -1 प्लस 5 3 जा 15, 3I. सो यू विल गेट that answer. -1 प्लस 3I, ओके. Therefore 1 plus 2I, 1 plus 3I, then 2 plus I raised to -1 is what? -1 plus 3I. ओके, समजला. सो हे आहे तुमचं आन्सर. सोपं आहे बघा डिव्हिजन, काय जास्त अवघड नाहीये. हे उलट जास्त डिस्क्रिप्टिव्हली लिहा, आणखी तुम्ही शॉर्ट मध्ये सोडवू शकता. समजलं? ठीक आहे. चला आता बघा दुसरं एक्झाम्पल. काय दुसरं एक्झाम्पल आहे? एक्सप्रेस 1/I प्लस 2/I स्क्वेअर प्लस 3/I क्यूब प्लस 5/I raised to 4 इन दी फॉर्म ऑफ a प्लस IB. कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ते सोपं आहे हे सुद्धा. तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहेत बघा. युअर I इज व्हॉट? I इज √(-1). ओके. हे फक्त कन्सिडर करा, हे काय आपल्याला इथं वापरायचे नाहीये. I स्क्वेअर इज व्हॉट? I square is what? -1. Okay. Then I cube is what? That is -I. And I raised to 4 is what? 1. तर हे आपल्याला माहिती आहे. हे बेसिक आहे, लक्षात घ्या. हे बेसिक आहे. ओके. ठीक आहे. आता याच्यात काय करू आपण? प्रत्येकाच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फाइंड आउट करून घेऊ. पहिला 1/I ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. बघा 1/I म्हणजे काय रे? -1 असतं. आपण प्रॉपर्टी शिकलोय, किंवा आठवत नसेल तर करू शकता. काय करा, 1/I दोघांनाही I ने म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला I ने मल्टिप्लाय करायचं. काय मिळेल तुम्हाला? -I खाली काय मिळेल रे? I स्क्वेअर मिळेल ना. सो I स्क्वेअर काय असतो तुमचा? -1 असतो ना. सो I यू विल गेट दी -I. ओके. सो हे एवढं लक्षात नसेल तर काढूही शकता, पण लक्षात ठेवा, पाठ करा ते. ओके. 1/I इज व्हॉट? -1. सॉरी -I. देन 1/I स्क्वेअर, 1/I स्क्वेअर व्हॅल्यू फाइंड आउट करू. बघा 1/I स्क्वेअर म्हणजे काय रे? -1. सो यू विल गेट दी -1 व्हॅल्यू. सो 1/I स्क्वेअर इज व्हॉट? -1. ठीक आहे. देन I क्यूब फाइंड आउट करू. सॉरी 1/I क्यूब, 1/I क्यूब. ओके. I क्यूब काय आहे? मायनस आहे. 1/-I. ओके. समजलं? सो -I. बघा काय करू? I ने मल्टिप्लाय करू दोघांनाही. I इंटू I. समजलं? ओके. सो व्हॉट यू विल गेट व्हॅल्यू? I -I स्क्वेअर. हे पार्टच करा. 1/I क्यूब हे +I येतं, तरी पण बघू आपण. बघा I स्क्वेअर. सो I स्क्वेअर इज व्हॉट? -1. सो मायनस विल गेट प्लस व्हॅल्यू देअर. सो यू विल गेट दी 1I + 1. सो व्हॉट इज I? सो व्हॉट इज 1/I क्यूब देअर? I. ओके. सो अँड 1/,
हे सेकंड, हे थर्ड आणि हे फोर्थ. 1/i⁴ i⁴. ओके, i⁴ किती असतं 1. किती मिळालं 1. ओके, सो सगळ्याच्या व्हॅल्यू पुट करू. बघा काय 1/i प्लस 2/i² प्लस 3/i³ प्लस 5/i⁴. ओके, 1 ब्रॅकेटमध्ये 1/i काय येणार मायनस आहे. ओके, समजलं. देन प्लस 2 ब्रॅकेटमध्ये 1/i² काय येणार -1. ओके, प्लस देन 3 ब्रॅकेटमध्ये 1/i³ 1/i³ आपण सेपरेट केला नाही तर 1/i³ काय येणार 1/i³ i. ओके, प्लस 5 आणि 1/i⁴ 1/i⁴ इज व्हॉट 1 हिअर. समजलं का रे काय केलं. हे जे काय न्यूमरेटर आहे ते वेगळं केलं आणि 1/i वेगळं केलं, 2 वेगळा केला, 1/i² वेगळा केला, 3 वेगळा केला, 1/i³ वेगळा केला, 5 वेगळा केला, 1/i⁴ वेगळा केला आणि त्या सगळ्यांच्या व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहिल्या आपण फाइंड आउट केलेल्या. ओके, सो हे काय येणार मायनस आहे प्लस 2 × -1 -2. ओके, प्लस 3i देन प्लस 5. ओके, सो रिअल नंबरचं जे काय होते ते करा. -2 + 5 3. समजलं. -i देन प्लस 3i काय येणार आहे प्लस 2i. काय आन्सर मिळाल तुम्हाला 3 + 2i हे आन्सर आहे त्याचं. ओके, देअरफॉर त्यांनी विचारले मग a इज व्हॉट हिअर 3 हिअर अँड b इज व्हॉट हिअर 2. समजलं. तर हे तुमचं आन्सर आहे. ओके, सेकंड. ठीक आहे, चला आता तिसरं एक्झाम्पल बघू. तिसरं एक्झाम्पल बघा काय दिले. इफ a अँड b आर द रिअल अँड i⁴ प्लस 3i × a प्लस i - 1 × b प्लस 5i³ इज इक्वल टू 0 फाइंड a अँड b. सोपं आहे बरोबर. इक्वॅलिटी सिम्पल वापरू शकतो. इज इक्वल टू साइन पलीकडे 0 आहे म्हणजे इक्वॅलिटी थेरम वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा हे पहिला व्यवस्थित लिहा. i⁴ किंवा पहिला इक्वेशन लिहा i⁴ प्लस 3ia प्लस i - 1 b प्लस 5i³ इज इक्वल टू 0. i⁴ इज इक्वल टू व्हॉट 1. i⁴ काय असतो 1 असतो ना प्लस 3i किंवा तिकडं पलीकडे लिहितो मी i - 1 b प्लस i³ काय असतो रे i³ असतो -i बरोबर. i³ इज व्हॉट -i. सो यू विल गेटिंग -5i हिअर. ओके, इज इक्वल टू 0. याचं रिझन लिहा वाटलंच तर. i⁴ इज व्हॉट 1 अँड i³ इज व्हॉट -i. ओके, i³ कसं नसेल पार्ट किंवा तर फाइंड आउट करायचं. i³ इज इक्वल टू व्हॉट i² × i. i² असतो -1 आणि हा × i. सो काय झालं -i मिळालं ना तुम्हाला. समजलं. नसेल पार्ट तर फाइंड आउट सुद्धा करू शकता, काय अवघड नाही आहे त्याच्यात. बघा मग हे सॉल्व करा. सुरुवातीला इकडं काय मिळालं तुम्हाला 1 प्लस मल्टिप्लिकेशन करा चला a ने. a × 1 a प्लस a × 3i काय येणार 3ai. ओके, इकडं प्लस b × i bi b × -1 -b -5i. ह्याच्यातला रिअल पार्ट जो आहे तो एकत्र घ्या. a आणि b रिअल पार्ट आहे ना ह्याच्यातला. a - b एकत्र घेतला प्लस i कॉमन काढा. आता इमॅजिनरी पार्टमधून i कॉमन निघणार. याच्यातून i कॉमन घेतला मी बरोबर, किंवा पाठीमागे लिहिला तरी चालेल i. प्लस आतमध्ये काय राहिलं 3a प्लस b -5. समजलं का. ओके, इज इक्वल टू 0. आता तुम्हाला 2 पार्ट मिळाले. हा रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट. ओके, सो पलीकडे सुद्धा तेच करू. 0चं आपल्याला माहिती आहे, 0चं आपण रिअल प्लस 0 आहे असं लिहू शकतो ना. ओके, समजलं का. याचं मिनिंग 0च आहे ना. 0 + 0 आहे, सगळंच 0 आहे. याचं मिनिंग 0च आहे. हे आपल्याला इक्वेशन इझी जावं म्हणून करतोय आपण. 3a + b -5 × i. आता बाय इक्वॅलिटी थेरम, बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स
नंबर बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरची इक्वॅलिटी आता बघा कसं दाखवू शकतो आपण. रिअल पार्ट ओके, दोन जर कॉम्प्लेक्स नंबर एक इक्वल असतील तर त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतात आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतात. म्हणजेच काय असणार आहे, a मायनस बी इज इक्वल टू 0 अँड पुढे इकडं 3a प्लस बी मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके, समजलं. सो बघा हा बी पार्ट आणि हा बी पार्ट एक आहे. सो a इज इक्वल टू व्हॉट हिअर, बी. a इज इक्वल टू बी मिळालं. आता हे सॉल्व करा तुमचं. a प्लस बी मायनस 5 पलीकडे आले की इकडं प्लस 5. पुढं a इज इक्वल टू बी आहे. a च्या जागेवर b ची व्हॅल्यू भरा किंवा b च्या जागेवर a ची व्हॅल्यू भरा. सो आपण b च्या जागेवर a ची व्हॅल्यू भरू. ओके, सो यू विल गेट दी 4a इज इक्वल टू 5 अँड a इज व्हॉट हिअर 5. 4 इकडे मल्टिप्लाय इकडे गेले की डिवाइडला काय मिळेल तुम्हाला, a इज इक्वल टू 5/4. a इज व्हॉट 5/4. समजलं का, सोपं आहे. मग b पण काय असेल, देअरफॉर a इज इक्वल टू b इज इक्वल टू 5/4. कळालं. सो a आणि b ची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळवायची. हे जे आहे ते व्यवस्थित पाठ करा आणि हे इक्वॅलिटी थेरम वापरून आपण सॉल्व केलं. समजलं. ओके, पुढचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल 4. इफ x प्लस 2y प्लस 15i रेस टू 6y इज इक्वल टू 7x प्लस i क्यूब ब्रॅकेट y प्लस 4 फाइंड x प्लस y. x आणि y आपल्याला काय आहे तो फाइंड आउट करायचं. गिवन दॅट x अँड y आर दी रिअल नंबर. ओके, दे बिलॉंग टू रिअल नंबर. ओके, सिंपल आहे. इक्वॅलिटी थेरम इक्वल साइन आहे इथं मध्ये म्हटलं इक्वॅलिटी थेरम वापरायचा. जे काय असेल ते पहिला इक्वेशन सॉल्व करू हिअर. ओके, सो इक्वेशन x प्लस 2y प्लस 15i रेस टू 6y इज इक्वल टू 7x प्लस i क्यूब ब्रॅकेटमध्ये y प्लस 4 असं इक्वेशन आहे. इक्वेशन सॉल्व करू. ओके, जे काय आयच्या व्हॅल्यू वगैरे असतील त्या भरू. पहिला x प्लस 2yचं आपण काय करू शकत नाही. ओके, प्लस 15 i रेस टू 6 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू इथलं वाटलं तर. काय असते रे, i4 i² असं करू शकतो ना आपण याची फोड. सो काय येणार आहे याचं, i4 इज वॉट, i रेस टू 4 इज वॉट 1 इंटू i² इज वॉट -1. यू विल गेट दी -1 व्हॅल्यू. सो i रेस टू 6 काय असणार आहे -1. 15 ओके 15 इंटू काय येणार आहे -1y बरोबर. देन 7x प्लस i क्यूब काय असतो रे, i क्यूब इज वॉट -i. आत्ताच आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं ते कसं फाइंड आउट करायचं. सिंपल फाइंड आउट करायचं. i² आणि i वेगळा करायचा. i² इज वॉट -1. सो -i मिळते तुम्हाला इथं. सो काय येणार आहे हे इकडं मायनस किंवा इकडे ब्रॅकेटमध्ये लिहा काय येणार -i. ओके, परत हे सॉल्व करा व्यवस्थित. x प्लस 2i 15 इंटू -1 -15y मिळाले. इकडे काय म्हणणार 7x प्लस ओके पुढं 7x -i इंटू हे ब्रॅकेट काय येणार आहे मायनस बरोबर. मायनस इंटू हे ब्रॅकेट मायनस आन्सर आहे ना. मायनस इंटू प्लस -i y प्लस 4 असं लिहू शकतं किंवा -y प्लस 4i असं लिहू शकतं. ओके, आता बघा याचा रिअल पार्ट एकत्र घ्या. हा इमॅजिनरी पार्ट आहे, ज्याच्यात i आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे ना. सो रिअल पार्ट कुठला x -15y प्लस 2i सेपरेट करा. इकडे सुद्धा रिअल पार्ट -i y प्लस 4. ओके, आता इक्वॅलिटी थेरम काय सांगतो, बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची इक्वॅलिटी काय सांगते, रिअल पार्ट 1 आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल. रिअल पार्ट काय याचा x -15y इज इक्वल टू याचा काय 7x अँड ह्याचा रिअल पार्ट काय 2. ह्याचा इमॅजिनरी पार्ट काय 2. ह्याचा इमॅजिनरी पार्ट काय -y प्लस 4. y प्लस 4 आणि हा मायनस. ओके, समजतंय का हे. पुढं काय करा, x हे 7x इकडे आणा -7x -15y इज इक्वल टू 0. x -7x -6x -15y इज इक्वल टू 0. इकडं 2 -y -4. समजलं. ओके, आता काय करा -y इकडे आणा काय बनेल +y. हे +2 आहे पलीकडे गेलं
काय बनेल -2. सो y विल गेट -6. सो y इज व्हॉट -6. y मिळाल तुम्हाला. x फाइंड आउट करू. ही व्हॅल्यू काय करू या इक्वेशनमध्ये पुट करू. ओके. सो पुट दी व्हॅल्यूज. पुटिंग y इज इक्वल टू -6. त्याला 1 म्हणा इन फर्स्ट. ओके. इन 1. देन -6x -15 इंटू -6 इज इक्वल टू 0 मिळाल तुम्हाला इथं. बरोबर का. पुढे सॉल्व करा. हे -6x तसंच ठेवा. ओके. हां इकडं मायनस प्लस 15 × 75 15 90 90 काय मिळेल तुम्हाला प्लस 90 इज इक्वल टू 0 -6x. हे काय तुमचं -6x आहे. ओके. प्लस 90 हे -6 प्लस 90 पलीकडे गेले की -90. सो x इज इक्वल टू व्हॉट -90 डिवायडेड बाय -6. मायनस विल गेट कॅन्सल आणि 6 के 6 राहिले 3 6 पंचे 30 कॅन्सल. x मिळालं 15. ओके. पण तुम्हाला काय विचारले फाइंड x प्लस वाय. देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल टू x इज व्हॉट 15 प्लस y इज इक्वल टू व्हॉट -6. समजलं. 15तून 6 गेले किती झाले बघा. प्लस साइन आणि ह्याचं मायनस आहे ना. तर 15तून 6 गेले 9 राहिले. ओके. देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल टू 9. समजलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय तुमचं शो दॅट √3/2 प्लस i/2 ओके ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू i. तर हे तुम्हाला इज इक्वल टू i दाखवायचं आहे. ओके. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS सोपं दाखवायचं. सो पहिला आपण लेफ्ट हँड साईड घेऊ. LHS काय बघा. LHS काय तुमचं √3/2 प्लस i/2 ब्रॅकेट क्यूब आहे ना. बरोबर. आता काय करू आपण एकच टर्म करू. एक टर्म कशी करणार त्याचं डिनॉमिनेटर कॉमन करू. म्हणजे 2च आहे ना डिनॉमिनेटर कॉमनच आहे. मग इकडे काय राहिलं आतमध्ये √3 प्लस i ब्रॅकेट क्यूब. बरोबर. किंवा √3 प्लस i आणि 2 आणि हा मोठ्या ब्रॅकेटचा काय इथं क्यूब आहे. आता दोघांचे डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचे वेगवेगळे क्यूब करू. √3 प्लस i ब्रॅकेट क्यूब करू आणि 2 क्यूब. समजलं का. ओके. हे इथं सो फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा काय असतो रे a क्यूब. बरोबर का. म्हणजे काय √3 क्यूब प्लस 3 a स्क्वेअर √3 स्क्वेअर b काय आहे तुमचा i आहे. बरोबर. प्लस 3ab स्क्वेअर a इज व्हॉट √3 b स्क्वेअर b इज व्हॉट i स्क्वेअर प्लस b क्यूब i क्यूब. समजलं का. a प्लस बी काय वापरलं तुम्ही इथं रे कुठला फॉर्म्युला वापरला a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा काय फॉर्म्युला तुमचा a क्यूब प्लस 3ab स्क्वेअर किंवा 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. ओके. हा फॉर्म्युला इथं वापरला. पुढचा 2चा क्यूब काय येणार 8. ठीक आहे. बघा आता ह्या √3चं क्यूब काय येणार आहे मग. √3चं क्यूब म्हणजेच काय असतं रे √3 स्क्वेअर इंटू √3 येणार ना. बरोबर का. स्क्वेअर इंटू √3 येणार आहे. प्लस सेपरेट करायचं सिम्प्लिफाय करत जायचं. 3 इंटू स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल 3 इंटू 3 राहील. बरोबर. इंटू i आहे इथं पुढं. समजलं का. प्लस 3 √3 i स्क्वेअर इज व्हॉट -1 प्लस i क्यूब इज व्हॉट -i. ओके. डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू सॉल्व करा. स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाईल काय राहिलं 3√3 राहिले ना इथं प्लस 3 3 जा 9i. बरोबर. प्लस -1 बरोबर का. -1 काय येणार पुढे येणार किंवा 3√3 इंटू
मायनस आहे ना, हे -1 येणार ना. 3√3 इंटू -1 काय येणार आहे, -3√3 बरोबर का. प्लस आय क्यूब काय असतो रे तुमचा, मायनस आहे म्हणजे इथं काय येणार आहे, मायनस आहे 8. इथं कळालं का, लक्षात घ्या. इथं मी आधी ते मायनस आय लिहिलेलं ते चुकून. आय स्क्वेअर काय असतो, -1 असतो ना. आय स्क्वेअर इज वॉट, -1 समजलं. सो -1. पुढं प्लस 3√3 ला -3√3 कॅन्सल होईल. काय राहिलं तुमचं इथं, 9i. 9i मायनस आय, 9i मायनस आय किती रे, 8i. 8/8 असं मिळालं ना तुम्हाला आन्सर. ओके. सो इथं 8/8, 8 1 जा 8 1 जा 8. ओके. सो व्हॉट यू विल गेट हिअर, आय. LHS किती आला तुमचा, आता ह्याचा RHS काय तोच आहे ना. सो हिअर LHS इज इक्वल टू RHS. ओके. हे सुद्धा इझी आहे, लक्षात घ्या. हे फक्त हळूहळू सिम्प्लिफाय करत चला म्हणजे तुम्हाला समजतंय. समजलं. ओके. ह्याचा स्क्वेअर करायचा आणि √3 करायचा म्हणजे समजतं हे. ठीक आहे, समजलं.